मागांच्या लॉकडाऊनवरनं माझ्या इकडे गेलं स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मार्गश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम राम श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 नमो नमः नमो नमः हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 गोपाल कृष्ण 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 गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण हरि ओम सर्व जमलेल्या भाविकांना मनपूर्वक नमस्कार. जमलेले भाविक म्हणजे तेथे आपापल्या घरी यूट्यूब चॅनलवर बघतायत असे जमलेले माझे सवंगडी, माझे मित्रवर्य आणि आदरणीय जे कोणी सद्गुरू साधू संत असतील त्या सर्वांना प्रणाम. हरि ओम. आज या ठिकाणी आपलं तिसरं प्रवचन आहे. 7 तारीख, 14 तारीख आणि 21 तारीख. गेल्या वेळेस श्रीमद भागवत महापुराणाला आपण सुरुवात केली, त्यातला काही भाग पाहिला आणि आजपासून जो भाग आपण अभ्यासणार आहोत त्यात जे सांगितलंय ते आधी यूट्यूब चॅनलवर किंवा व्हॉट्सअपवर आपण सगळ्यांना कळवलेलं होतं. तर आजच्या आपल्या अभ्यासापासून किंवा आपल्या श्रवणापासून सुरुवातीला असं सांगितलं होतं की सगळ्यांनी रक्षासूत्र बांधावं. ते बहुतेक सगळ्यांनी बांधलेलं असेल, कारण आधी 4-5 दिवस हे सगळ्यांना सांगितलेलं होतं. तर या 4-5 दिवसामध्ये सगळ्यांनी निश्चितपणे बांधलं असेल. आपण लाल रक्षासूत्र सगळ्यांना हातात बांधायला सांगितलं होतं. ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी साधा घरातला दोरा हळदीत बुडवून तो आपल्या हातात बांधायचा असं सांगितलेलं होतं. तर त्याप्रमाणे ते रक्षासूत्र सर्वांनी बांधलं असेल. हे भागवत महापुराणात शास्त्र म्हणून सांगितलेलं आहे. आता गंमत अशी आहे की स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी खूप काही करत असतात, खूप कानवळू आहेत. नेमकं
आपण आता भागवत महापुराणाला सुरुवात केलेली आहे आणि भागवत महापुराणाला सुरुवात केल्यावर हे गेल्या 7 तारखेपासून जर धरलं तर आजचा हा प्रवचनाचा 3रा भाग आहे. पण रक्षासूत्र बांधायला सांगितलेलं या ग्रंथामध्ये, तर मला असं वाटतं ते स्वामींची योजना असेल. हे रक्षासूत्र बांधल्यावर आपल्या कोणाला एक करोनाचा पण त्रास होऊ नये अशी भगवंताची, स्वामी समर्थांची, कृष्णाची योजना असेल. त्यामुळे नेमका तोच भाग आपल्या वाचनात किंवा आपल्या अभ्यासात असता आला. तर असं रक्षासूत्र सर्वांनी बांधलेलं आहे. ज्यांना शक्य झालं नसेल ते कधीही भगवंताचं स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून त्या हातात आपल्या मनगटात ते रक्षाबंधन कधीही बांधू शकतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लाल किंवा ते नसलं तर हळदीत बुडवलेला साधा घरातला दोरा, कारण सध्या लॉकडाऊनमुळे आपल्याला बाहेर जाता येणं शक्य नसेल तर तो साधा दोरा तरी बांधला तरी चालेल असं ग्रंथात दिलेले ते तुम्हाला मी नमूद करतोय. याच्यात माझा म्हणता एकही शब्द नाही. भागवताला सुरुवात करण्यापूर्वी ग्रंथकर्ते जे आहेत त्यांचं एक मत आपण पाहूयात. भागवतकार असं म्हणतायत, विद्यावंता भागवते परीक्षा, विद्यावंता भागवते परीक्षा. तर जे विद्वान आहेत, जे विद्यावान आहेत, जे ज्ञानसंपन्न आहेत असे जे कोणी असतील या भूतलावर, त्यांनी गेली हजारो वर्ष या भागवतावर निरूपण करायचा प्रयत्न केला, या भागवताचा आशय व्यक्त करायचा प्रयत्न केला. परंतु भागवते परीक्षा, विद्यावंता भागवते परीक्षा म्हणजे त्या सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की एक प्रकारची आमची परीक्षाच आहे. कारण आम्ही याच्यावर नीटचं असं निरूपण करू शकत नाही. त्याचा आशय दरवेळी आम्हाला वेगळ्या वेळा लागतो, तर आशय आम्ही तो व्यक्त करू शकत नाही. असे भागवत आहे की ज्याच्यात नित्य नवीन काहीतरी आपल्याला गवसतं आणि ते आजपर्यंत प्रत्येक भागवतकार त्याचा अर्थ वेगळ्या वेळा सांगत येतो. आणि असे अगम्य दुर्गम अगाध असं भागवत महात्म्य आहे. तर त्या भागवताचा आपण अभ्यास करत आहोत. तर या नैमिषारण्यामध्ये शुकमुनी हे परीक्षित राजाला हा भागवत ग्रंथ कथन करीत आहेत. आणि नेमकं हे कलियुग सुरू झालेलं आहे. अशा या कलियुगामध्ये हा भागवत ग्रंथ वाचणं किती उपयुक्त आहे याचं निवेदन आपण गेल्या वेळेस केलेलं आहे. पुनरुक्ती होणार आहे कारण आपल्या सगळ्यांना समजावं म्हणून मला पुन्हा पुन्हा सांगण्याची नेहमी वारंवार इच्छा असते. त्यातून पुनरुक्ती होणार जरी असली तरी त्याची क्षमा असावी, परंतु त्याचा बोध तुम्ही घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आता घटकावर असं बघा, कलियुग आहे. आपण निरनिराळ्या गोष्टींना गेल्या काही वर्षात आपल्या हयातीमध्ये तोंड देत आहोत. तर आधी मधल्या काळात स्वाईन फ्लू आला, त्याला आपण तोंड दिलं, त्यातून बाहेर पडलो. आणि आता हा कोरोना आला. हा व्हायरस किंवा हा जीवाणू दिसत तर नाही पण माणसं खाते, काय म्हणायचं याला. तर मला असं आपण काही फार विद्वान आहोत असं नाही. किंवा मगाशी जे या ग्रंथात सांगितलंय विद्यावंता भागवते परीक्षा, विद्यावंता भागवते परीक्षा, त्याला अनुसरून मला असं वाटतं की या ग्रंथाबद्दल जे प्रवचनकारांनी किंवा निरूपण करणाऱ्यांनी व्यक्त केलेली भावना आहे त्याचप्रमाणे मला असं वाटतं की हा जो कोरोना व्हायरस आलेला आहे त्याबद्दल आपल्याला we are not able to do anything at this time. So many scientists in all over world, but none can do anything. म्हणजे आपण किती हेल्पलेस झालेलो आहोत ते बघा. ज्याला फक्त हेल्प केली तर आपले परमेश्वर, भगवंत, कृष्ण, स्वामी समर्थ हेच आपल्याला मदत करू शकतात. त्यांना जर आपल्या मानवाविषयी दया उत्पन्न व्हायची असेल तर आपली एक साधी सरळ सोपी गोष्ट मी गेली काही वर्ष सांगत आलेलो आहे. कालच आपल्या गुरुवारी मठाचे लाईन सोडतात
जी मठातली गुरुवारची रांग असते तर खाली वरके रांग सोडत असतात. तर त्यांचा सीझरला फोन आला होता आणि सीझरला ते म्हणाले, काका दरवेळी दर प्रवचनाला सांगत असतात चांगलं वागा चांगलं वागा आणि असं काही घडत नाही. मग अशा काही आपत्तीला एखाद्या महान संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागतं. वास्तविकता हे सत्य आहे. तर आज पुन्हा एकदा त्याविषयी मला एक दोन शब्द सांगावंसं वाटतं. कारण आता कलियुगाचा उल्लेख या ग्रंथामध्ये आलेला आहे. य गोरे कल्लो प्राया दिवसचान सुराचा हा गती हा. तर या य गौरे कल्लो प्राय हा. तर या घोर अशा कलियुगामध्ये तर माणसाने मानवासारखं वागावं, चांगलं वागावं आणि चांगलं वागून जे काही आपल्याला आयुष्यात करता येईल ते करावं. दुसऱ्यांना त्रास होईल असं एकही वर्तन आपल्या हातून घडू नये. जो काही आपला येणारा पगार असतो त्या पगारात आपलं वागू शकतं. आपल्या पुण्यातल्या CP ऑफिसमध्ये माझे एक स्नेही आहेत, ते आता बदलून गेलेले आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की त्यांना जो काही पगार मिळतो त्या पगारात त्यांचं सगळं काही व्यवस्थित भागतं. त्यांचे वृद्ध आई वडील आहेत, त्यांना 2 मुलं आहेत, पत्नी आहे, ते स्वतः आहेत आणि त्यांचा भाऊ बाहेर कुठेतरी जॉबला असल्या कारणाने त्यांची भावजे पण त्यांच्याजवळ असते. असं सगळं कुटुंब ते म्हणाले, मी पोलीस खात्यात असून मी आरामात आहे त्या पगारात माझं सगळं भागू शकतो. असे काही पोलीस किंवा काही पोलीस ऑफिसर आपल्या या मठामध्ये येतात. CID ब्रँचचे काही ऑफिसर येतात. माझे आणखीन एक स्नेही आदरणीय प्रकाशराव निफाडकर किंवा अण्णा निफाडकर हेही CID क्राईम ब्रँचला होते. तर त्यांनी तर आपल्या संगमरीच्या तिथे ते ज्यावेळेस तिथे नोकरीला होते तोपर्यंत त्यांनी आज प्रवेश करतात आपल्या मठातला स्वामी समर्थांचा फोटो त्या ठिकाणी लावलेला होता. तो विभूती येतानाचा फोटो होता. सगळ्यांनी मटरवर सही करताना मटरच्या वरतीच तो फोटो लावलेला होता. आल्यावर ऑफिसमध्ये मटरवर सही करताना स्वामींना नमन करायचं, मग सही करायची, मग ऑफिसचं काम सुरू करायचं. असा एक प्रेमाचा दंडक त्या ठिकाणी ठेवलेला होता. तर माझी एकच विनंती सगळ्यांना असेल की आपण खाजगी क्षेत्रात काम करत असाल, कुठं व्यापारात असाल, कुठं शेती उद्योगात असाल, कुठं सरकारी नोकरीत असाल तर फक्त चांगलं वागा. कुठली उपासना केली नाही तरी चालेल, जपजप्य नाही केले तरी चालेल, माळा घेऊन बसला नाही तरी चालेल, कुठल्या ग्रंथ पोथ्या नाही वाचलं तरी चालेल, फक्त चांगलं वागा आणि स्वामी समर्थांना आमचे एक नमस्कार करा. स्वामींना खूप खूप आनंद वाटेल एवढीच माझी इच्छा आहे. आणि हे असं करायला लागल्यावर माणसाने माणसासारखं जर वागायला लागलं तर हा करोना निश्चित लवकरात लवकर दूर जाईल. आणि स्वामींच्या कृपेने स्वामींच्या कृपेने मी म्हणतोय की हा कोरोना लवकर जाईल. आपण सगळ्यांनी निश्चिंत राहा. परंतु या आपल्या सरकारने 2-3च गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता बहुतेक हे 4थं लॉकडाऊन आहे. 4थं लॉकडाऊन संपल्यावर 31 मेच्या नंतर बहुतेक लॉकडाऊन संपलं तर लोक झुंडीच्या झुंडी रस्त्यावर येतील. असं न होता लोकांनी स्वयंशिस्तीने वागावं ही पण माझी विनंती आहे. जेणेकरून या कोरोनाचं संक्रमण हे होता कामा नये आणि ते व्हायचं नसेल तर विनाकारण आपण रस्त्यावर फिरू नये. कारण आपण बरेच दिवस तुरुंगात डांबल्यासारखे 2-1 महिने घरात आपल्या स्वतःलाच आपण तोडून घेतलं होतं. आपल्या घरच्यांपासून सुद्धा आपण 2 हात लांब राहिलो. तर माणसाला असं वागावं लागलं याचं कारण आपण स्वतःच विचार करावा एक 5-10 मिनिटं की माणसाला असे का माणसावर परिस्थिती आली असेल आणि असं का वागावं लागतंय. माणसापासून माणूस दूर व्हावा लागतोय. मानवता संपली की काय अशी शंका वाटते. तर असं जर व्हायचं होऊ नये असं वाटतं. तर यासाठी एवढं करा, चांगलं वागा. आपल्यामुळे कोणालाही त्रास होईल असं वागू नका. आणि आपल्या कुठलाही अधिकार असो पण लोकांना विनाकारण हेलपाटे मारायला लावू नका. मी पणा म्हणून सांगत नाही. माझा व्यापार आहे. मी गेली 35 वर्ष व्यापारामध्ये आहे. माझे वडील सुद्धा उद्योगधंद्यात व्यापारातच होते. पण मी इगोइस्ट नाही आहे. पण जे खरं आहे तर सांगायला काही घाबरायचं नाही. म्हणून मी सांगतो की समजा एखाद्या ठिकाणी मी माझा माल दिला असेल आणि काही कारणाने त्याचं बिल मिसप्लेस झालं असेल
आणि दुकानात गिरायकाची गर्दी असेल आणि तो जरी आला आणि तो जर मला प्रताप शेठ अमुक अमुक माझं एक बिल हरवलेलं 6 महिन्यापूर्वीचं, त्याची मला कॉपी पाहिजे, तर मी त्याला थांबायला लावतो. समोरचं काम जे कोणी उभे असतील ते काम सगळं निपटतो आणि इतरांची मदत घेऊन, श्रीधर किंवा इतरांची मदत घेऊन मी त्या बिलाची त्याला लगेच कॉपी देतो. तर पण त्याला हेलपाटा देत नाही. त्याला मी सुद्धा काही हेलपाटे मारायला लावू शकतो, पण माझी ती वृत्ती नाही आहे. अशी वृत्ती सरकारी ऑफिसमधल्या किंवा इतर ठिकाणच्या सगळ्या ऑफिसमधल्या लोकांच्यात यावी. कारण एक त्या खुर्चीवर बसलं की काय त्याचा दुर्गुण आहे मला काय माहीत नाही, पण अशी वृत्ती होते की समोरच्या माणसाला हाकलून द्यायचं आणि त्याला हेलपाटे मारायला लागले. उद्या ये, परवा आहे, तेरवा आहे, मग साहेब आउट ऑफ स्टेशन, साहेब मिटिंगमध्ये, साहेब आता भेटणार नाही, साहेब कोरोनामुळे ऑफिसला आले नाहीत. अरे बापरे बापरे बापरे, हे असं करू नका. ही माझी नम्र विनंती आहे. याच्यात मी कोणावरही टीका करत नाही आहे. मला जी समाजाविषयी, देशाविषयी, राष्ट्राविषयी, विश्वाविषयी, या सगळ्या जगाविषयी जी पोटतिडीक आहे, त्या पोटतिडीकेपायी मी सांगतोय. आणि आता या ओवीच्या आपण पुढे जाऊ. जाताना परत एकदा सांगतो की सरकारने ज्या 3 नियम आपल्याला सांगितलेले साधे आहेत. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि सॅनिटायझर वापरा. या 3 गोष्टी आपण सगळ्यांनी पाळायच्या. जरी लॉकडाऊन 31 मे नंतर हटलं, दूर झालं, तरी कुठेही विनाकारण गर्दी करू नका, अशी माझी आपल्याला मी स्वतः विनंती करतोय आणि आपल्या मठातर्फे विनंती करतोय. हा भाग जो श्लोक होता त्या श्लोकासंदर्भात हा जो भाग आलाय त्याविषयी मी बोललो की या कलियुगामध्ये माणसं आसुरी वृत्तीप्रमाणे वागायला लागलेली आहेत आणि जणू काही आसुरच या धर्तीवर अवतरलेला आहे. तर मी तर असं सांगेन की या सध्या जो आपण भोगतोय गेले 2.5-3 महिने, हा एक प्रकारचा कोरोना व्हायरस म्हणजे एक प्रकारचा आसुरच या धर्तीवर आलेला आहे आणि तो आपण भोगतोय. पण पुढच्याच ओवीमध्ये मी दरवेळी संस्कृत ओवी वाचणार नाहीये, कारण आपला वेळ जाईल. मी त्यातला अर्थ सांगणार आहे. तर पुढच्याच ओवीमध्ये असा भाग आहे, प्रयच्छती गृहा प्रीतो वैकुंठम योग दुर्लभम. तर पुन्हा आपल्याला व्यास या ठिकाणी ग्वाही देत आहेत. व्यास आपल्याला एक आश्वासन देत आहेत की जर तुमचे गुरु जर तुम्हाला प्रसन्न झाले, पण गुरु प्रसन्न व्हायला काय पाहिजे, तर चांगलं वागणं पाहिजे. मी मोठाल्या शब्दांचा वापर करत नाही, तर त्याच्यात ज्ञानेश्वरीतल्या किंवा भगवद्गीतेतल्या 17व्या अध्यायामध्ये सगळं वाव आलेलं आहे. आपल्या या मठात आजपर्यंत 5-6 वेळा ज्ञानेश्वरी झालेली आहे, भगवद्गीता झालेली आहे. त्याचं काही वर्ष प्रवचन या ठिकाणी चाललेलं होतं. तर त्याच्यात माझा किंवा आपला सगळ्यांचा वेळ मी घेत नाहीये. फक्त माऊलीचा किंवा कृष्णाचा गीतेचा 17वा अध्याय किंवा माऊलींचा ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय, भावार्थी दीपिकेमधला 17वा अध्याय तुम्ही लक्षात आला की सत्प्रवृत्तीने वागावं. आणि काही ठिकाणी तर अभ्यासकारांनी, ज्ञानी लोकांनी, विद्यावान लोकांनी असं सांगितलंय सत्प्रवृत्तीच्या पलीकडे जावं. किंवा मला असं वाटतं त्या साधू संतांना असं वाटलं असेल सत्प्रवृत्ती जर आपण अंगी बाळली तर काही दिवसांनी त्यांना वाटत असेल की सत्प्रवृत्ती अंगी बाळल्यावर त्याचाही गर्व होऊ नये, तिथेही आपण इगोइस्ट होऊ नये, म्हणून त्याच्याही पलीकडे जावं, म्हणजे सत्प्रवृत्तीच्याही पलीकडे आपण जावं असं त्यात सांगितलंय. म्हणून भगवंतानी, श्रीकृष्णाने आणि पुढे भावार्थ दीपिकेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे माऊलींनी आमच्या सांगितलंय की ओम तत्सत म्हणा. म्हणजे जरी तुम्ही लाखो सत्कर्म केली तरी दिवसभरात सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा ओम तत्सत म्हणा. जी काही सत्कर्म केलेली आहेत ती भगवंताच्या चरणी अर्पण करा, त्यापासून आपण आलिप्त करा. तर तसं प्रयच्छती गृहा प्रीतो वैकुंठम योग दुर्लभम. तर असं जर आपल्याला गुरु प्रसन्न झाले, हे असं आपण वागलं आणि गुरु प्रसन्न झाले, तर योग्यांना सुद्धा दुर्लभ असा जो वैकुंठ धाम आहे तो योग्यांना दुर्लभ असेल, साधू संतांना तो तसा दुर्लभ राहणार नाही, तर तो त्यांना सहज प्राप्त होईल असे वैकुंठ धाम आहे. काल व्याल मुख ग्रास निर्णय हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कल्लोकीकरम भाषितम. तर या कलियुगामध्ये, हे कलियुगच आहे, तर या कलियुगामध्ये कालरूपी सर्पाचे आपण सगळेजण भक्ष झालेले आहोत असे व्यास मुनी म्हणतात. आता हा कालरूपी सर्पाच्या आपण त्याच्या मुखात गेलेलो आहोत, या कालरूपी सर्पाचे आपण भक्ष झालेलो आहोत.
म्हणजे सध्याचा करोना. या करोनाचे आपण भक्ष झालेलो आहोत. या जे लिहिलेले तेच मी सांगतोय. तर या कालरूपी अशा सर्पाचे आपण सगळेजण भक्ष झालेलो आहोत. आज अंदाजे संपूर्ण जगात 4 लाख लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. आणखीन काही आकडा संभाव्य आहे की जास्त असू शकेल, पण जो रोजच्या चॅनलवर किंवा न्यूजपेपरवर येतोय तो 4 लाखाचा आकडा आहे. तर आपण आजही भक्ष झालेलो आहोत. म्हणून कालव्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कल्लोक किरेन भाषितम. पण या सगळ्यांचा नाश करण्यासाठी व्यासांनी आपल्याला हे भागवत शास्त्र सांगितलेलं आहे आणि या शुकदेवांनी या भागवत शास्त्रावर प्रवचन केलेलं आहे. आणि मी या भागवताचा साधारण 1.5 वर्ष काही वर्षांपूर्वी अभ्यास केला. त्याच्यानंतर मी 5-6 वेळा पुन्हा भागवत वाचलेलं आहे. 18,000 याच्यात श्लोक आहेत आणि त्याच्यावर केलेलं निरूपण सुद्धा खूप मोठं आहे. परंतु मी एक तुमच्यातलाच आहे. फक्त तुमचं माझं प्रेम, तुमच्या माझ्यातलं स्नेह आणि माझे जे कोणी हितचिंतक आहेत आणि माझ्यावरच्या अतिप्रेमामुळं तुमच्यातलं मला तुम्ही बळबळ मला तिथून उठवून इथं आणून बसतो. त्यामुळे मी इथं मी बसवलं आहे. एरवी मी तिथं बसायलाच योग्य आहे, पण तुम्ही मला इथं बसवल्यामुळं मला 2 शब्द तुमच्याशी प्रेमाचे बोलावे लागतात. त्यातून मी हे बोलत आहे. तर या भागवत महापुराणाचा अभ्यास केल्यावर मला असं वाटलं की ह्याच्यावर सध्याच्या काळात जे आमचे मित्रपरिवार कुणी US मध्ये सुद्धा आमचे मित्र आणि आमच्या वहिनी म्हणजे त्यांच्या पत्नी, तर नवरा समजा कॅलिफोर्नियाला असतो तर एक जण ईस्टला असतो, एक जण वेस्टला असतो, एक जण नॉर्थला असतो. आणि मग ईस्टची वेळ ही दिवसाची असते, नॉर्थची वेळ ही रात्रीची असते. 24 तास बिचारे ईस्ट नॉर्थचं काम करत बसतात आणि दमून भागून जातात. तर ते म्हणे आम्ही तो तिकडे राहतो आणि मी इकडे राहते. मग आम्ही कधीतरी महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसांना एकदा भेटतो. मग नाही काय सांगायचं काका, जरी आम्ही ट्रेननी गेलो, फास्ट ट्रेननी गेलो तरी 600 किलोमीटर 800 किलोमीटर असं अंतर आहे. मला हे काय कळतच नाही, माझ्या बुद्धीच्या पलीकडचा भाग आहे. पण अशी आमची US मधली मंडळी आहे. कुणी UK मध्ये आहेत, तर कुणी ऑस्ट्रेलियाला आहेत, कुणी जर्मनला आहेत, कुणी पॅरिसला आहेत, फ्रान्सला आहेत. तर अशा सगळ्यांचे इन बिटवीन आपल्याला मेसेज आले किंवा कॉल आले की आम्ही आमच्या देशामध्ये काम करत असून आम्ही हे YouTube चॅनलचं लाईव्ह सगळं बघत असतो. तर अशा सगळ्यांचा विचार करून सध्या जे IT पार्क आहेत, IT मध्ये काम करणारी मुलं आहेत किंवा सध्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, तर यामुळं कोणालाही 18,000 श्लोक वाचून त्याचा अभ्यास करणं सध्याच्या काळात शक्य नाही आहे. हे गृहीत धरून मी एक छोटेखानी याच्यावर पुस्तक लिहिलं, जेमतेम 80 पानांचं आहे. तर त्याच्यावर श्रीमद भागवत महापुराण सार नावाचं हे मी पुस्तक लिहिलं आहे, जे तुम्ही आता बघू शकाल. श्रीमद भागवत महापुराण सार, तर ते मी लिहिलेलं आहे. बहुतेक मठात येणाऱ्यांच्या सगळ्यांच्या हातात याची कॉपी आहे. त्याचा अभ्यास आपण जरूर करावा. आता मी माझ्याकडनं तुम्हाला सांगतोच आहे. तर या शुकमुनींनी खूप अशा भक्तांच्या परमभक्तीने प्रिय अशा भक्तांसाठी या भागवताची आख्यायिका, या भागवताचा आशय, या भागवताचं निरूपण आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. नाना परीने त्यांनी ते गायलेलं आहे आणि ते गाताना आपल्या समोर जमलेल्या श्रोतृवृंदांना आणि भगवंताला सुद्धा, हरीला सुद्धा ते आवडेल असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि या अवनीवरती, या धरतीवरती, या अवनीवरती ही एक प्रकारची पर्वणी आलेली आहे. मला सुद्धा वाटतं या करोनाच्या दिवसात मलाही एक पर्वणी आलेली आहे की तुम्हा सगळ्यांना मी हे भागवत महापुराण सांगायला उद्युक्त झालो. जर एरवी आपण या भागवताच्या वाट्याला गेलो नसतो. मी म्हटलं तर आपल्याला कुठे वेळ आहे, तुम्ही बिझी, मी बिझी, तर आपलं भागवत महापुराण सार जे आहे ते वाचता बांधलं. पण आता हे 18,000 श्लोक सांगायचं क्रमप्राप्त झालं. तेवढा वेळ, तेवढी संधी आपल्याला भगवंतांनी दिलेली आहे. मी माझ्या परीने
घाई न करता खुलासेवारा सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर याचा जर बोध झाला तर भागवतकार असं म्हणताय, त्याचा जर बोध झाला तर भगवंताची जी प्रभा आहे त्याचा काही अंश आपल्याला त्याला प्रभेता मिळतो आणि स्वयंप्रभा आपली निर्माण होते. तर ती स्वयंप्रभा या भागवतामुळे आपल्याला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मागच्या गुरुवारी आपण अभ्यास करताना हेही पाहिलं की या द्वापार युगातून ज्यावेळेस भगवंत सगळेजण त्यांना हाक मारत होते, त्यांचे सवंगडी, त्यांचे मित्र. कोण कोणाला आजकाल म्हणजे प्राचीन काळापासून नीट बसून देत नाही. भगवंत खाली आले तर म्हणले, भगवंताने सांगितलं, विष्णूने सांगितलं, म्हणजे आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी जरा धरतीवर जाऊन येते रे बाबांना. मग ब्रह्माला सांगितलं, नंतर आदिनाथांना शंकराला सांगितलं आणि ब्रह्मा विष्णू महेश पैकी आमचे विष्णू या भगवंताच्या श्रीकृष्णाचं रूप घेऊन या धर्तीवर आले. आणि या धर्तीवर आल्यावर त्यांनी इथली घडी बसवायचा प्रयत्न केला. कारण या पाताळात असलेल्या नागराजाला ही भूमी डोईजड झालेली होती, ती हलकी करण्यासाठी, वरची काही पाप दूर करण्यासाठी भगवंत या धर्तीवर अवतरले खरं, पण ते इथल्या भक्तांच्या प्रेमात पडले. मग अर्जुन होता, उद्धव होता, सुदामा होता, तुमच्या आमच्यासारखे काही असेच सवंगडी होते की मी तर आपल्या भगवद्गीतेचं मी थोडंफार निरूपण करायचा, त्याच्यावर ओवीबद्ध भगवद्गीता याचा मी प्रयत्न केला होता. ती भगवद्गीता सुद्धा आपल्या सगळ्यांच्या घरी आहे. तर त्यात मी लिहिलंय की प्रामाणिकपणे कबूल केले, आम्ही तो खोडसाळ बघतो. तर तो खोडसाळपणा आमच्यातला काय जात नाही, कारण कृष्णापासून आम्हाला हे पिढ्यानपिढ्या जन्मजन्मी आम्हाला शिकवण्यात आलेले आहे की कृष्णाचे सगळे जे सवंगडी होते ते खोडसाळच होते. यमुनेच्या तीरी राहून मजा करायचे. देव जर म्हणाले आले आम्हाला थोडा प्रसाद द्या, स्वर्गातून देव आले तर भगवंताने सांगितलं अरे यांना कोणा प्रसाद देऊ नका, कारण हे स्वर्ग सोडून या धर्तीवर प्रसाद घ्यायला आलेले. पण मग देवानी पण, देव चाणाक्ष आपल्यापेक्षा, अर्थात ते देवच आहे. मग देवानी काय केलं, ठीक आहे आपल्याला हे हा काला देणार नाही तर नाही देऊ दे, आपण काय करू, हा जर काला देत नसतील तर आपण यमुनेच्या डोहात जाऊ आणि तिथं हे सगळे गोपी हात धुवायला येतील. हात धुवायला आले की आपण माशाचं रूप घेऊ. सगळे देवांनी ठरवलं आपण माशाचं रूप घ्यायचं आणि मत्स्य रूप घेऊन आपण त्या यमुनेच्या डोहात जायचं आणि त्यांचे खरकटे हाताचं जे अन्न त्या यमुनेच्या डोहात असेल ते आपण खायचं, म्हणजे आपल्याला प्रसाद मिळेल. तर कृष्ण पण त्याच्यापेक्षा चाणाक्ष, अर्थात हे सगळेच देवलोक एका स्थळीच एक. मग कृष्णाने सगळ्यांना सांगितलं, सगळ्या गोपींना, अरे तुम्ही एक काम करा, आज यमुनेच्या डोहात जाऊच नका हात धुवायला. मग तुम्ही आपल्या सोग्याला हात पुसा. आणि गोपींना सांगितलं तुम्ही आपल्या त्यावेळेस परकाराला काय म्हणतात, माझ्या लक्षात नाही ते घालतात ते घागरा जो असेल तर गोपींना सांगतात आपापल्या घागऱ्याला हात पुसा आणि गोपांना सांगतात, त्यांच्या सोग्यांना सांगतात की तुम्ही आपले हात त्या तुमच्या धोतरच्या सोग्याला पुसा. आणि असं सांगून आमच्या या स्वर्गातनं आलेल्या देवांना सुद्धा हा प्रसाद मिळत नाही. आणि म्हणून काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, लहान थोर सारे या, लहान थोर सारे या, काला वाटू एकमेका. तर असा काला वाटला जातो, आपल्या मठातून काला वाटला जातो. दर गुरुवारी भरगच्च प्रसाद असतो. फक्त आमचे भक्त सुद्धा जरा आता ते कलियुगातले पण चांगले, ते सुद्धा जरा सोपवलेले. मग कोण जरा चितळ्याचे आंबा बर्फी दिली तर जरा बरं होईल. पण दुसरं म्हणतो नाही, काकाची द्यापेक्षा मला आवडते, काकाची द्या ना. आपल्याकडे काका असतो, चितळे असतो, दुसरे काकावाले आमचे मित्रच आहेत, आमचे सिद्धरचे मित्र आहेत आणि माझे मित्र आहेत. ते तर आता आपल्या मठाजवळ आलेले आहेत, आपल्या अपलोड ऑफिस जवळ. तर सगळ्यांना व्हरायटी लागते, तर असा काला वाटला जातो. पण माझं सांगणं एकच आहे की ज्यावेळेस जो प्रसाद ज्या ठिकाणी जगाच्या पाठीवर कुठेही घ्यायला गेला, तुमचा उपवास असू दे, कडक व्रत असू दे, पण कणभर तरी तो खायचा नाही, म्हणायचं नाही. नाहीतर काही असे महाभक्त असतात की त्याचा आम्हाला प्रसाद नको, का नको ते त्यांना माहिती, पण नको म्हणलं. तर असं कधी करत जाऊ नका. उपास तापास असू दे, व्रत वैकल्य असू दे, काही असू दे,
तर तो कणभर प्रसाद घ्यायचा. अरे भक्तांनो, देवांनो, जे माझे तुम्ही देव आहात म्हणून मी तुम्हाला देव म्हणतोय, की हा प्रसाद स्वर्गातल्या देवांना मिळाला नाही. आणि भगवंतांनी कृष्णाने आमच्या या सांगितलं की अरे आज त्यांची पण आपण फजिती करायची, त्यांना प्रसाद द्यायचाच नाही, आपला काला का म्हणून त्यांना द्यायचा. तर ते आलेत ना, तर ते शेवटी भगवंत सगळ्यांना सांगतात, गोपींना, आपण मत्स्याचं रूप घेऊन ते जरी आले तरी तुम्ही आपल्या घागऱ्याला, गोपींना सांगतात आपल्या घागऱ्याला, आणि गोपांना सांगतात आपल्या सोग्याला धोताला हात पुसा, त्यांना काला मिळत नाही. असा हा दुर्लभ प्रसाद असतो. तर तो प्रसाद म्हणून कधी मिळाला तर कणभर तरी काय वेळा तोंडात टाकायचा, हे आयुष्यात लक्षात ठेवा. मला सांगताना पहिल्यापासून जी सवय गेल्या 40-42 वर्षातली, ही गोष्टीच गोष्ट सांगायची सवय आहे. पण काही गोष्टी ज्या मला ज्ञात आहेत त्या तुम्हाला शेअर कराव्यात आणि त्यातून आपले सगळ्यांचं जीवन घडावं. आणि समजा तुम्ही आपापल्या घरी बसून चिंतन हे प्रवचन ऐकत जरी असलात तरी तुम्ही तुमच्या 4 नातेवाईकांना सांगाल की यातून या सत्प्रवृत्तीचा, या सत्कर्माचा सगळीकडे प्रसार व्हावा, म्हणून माझी पोटतिडीक असते, म्हणून मी हा सांगायचा प्रयत्न करतो. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या कलियुगात हे ते काल जो आहे हा महान अशा सर्पाच्या रूपाने आलेला आहे. आणि या सर्पाच्या रूपाने आलेल्या या कलियुगामध्ये या सर्पाचे आपण सगळे भक्ष्य व्हायला लागलेलो आहोत. आणि म्हणून अशाच वेळी या शुकदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केलेलं आहे. बघायचा भाग मी विसरलेलो नाहीये. तर भगवान श्रीकृष्ण या धर्तीवर, या मर्त्य लोकात, मृत्यू लोकात आल्यावर त्यांचं इथं सवंगड्याबरोबर कधी द्वारका, कधी गोकुळ, कधी वृंदावन, कधी तिकडे श्रीनाथजी, अशा ठिकाणी सगळीकडे त्यांचं जाणं येणं होतं. आणि मग इकडे महाराष्ट्रात अगदी अमरावतीपर्यंत, कारण रुक्मिणीला अमरावतीवरून त्यांनी घेऊन गेले होते. तर असं सगळीकडे त्यांचं जाणं येणं होतं. सगळीकडे ते वास्तव्याला असायचे. अर्थात भगवंत आहे हा प्रत्येकाच्या घराघरात नव्हे तर प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या अंतःकरणात हा भगवंत असतो. फक्त तो आपल्या अंतःकरणात आहे याची जाणीव आपल्याला जरा आपण विसरलेलो असतो. ती जाणीव आपल्याला एकदा झाली की आपलं काम संपतं. आपल्या अंतरंगात, आपल्या हृदयात, आपल्या मनात भगवंत आहे ही जाणीव फक्त होण्यासाठी आमट आहे. एकदा जाणीव झाली की माझं काम संपलं, आपल्या गोगाले स्वामी मठाचं काम संपलं. ज्यावेळेस 46 वर्षापूर्वी मलाही काही माहीत नव्हतं, अध्यात्म म्हणजेच काही कळत नव्हतं आणि स्पिरिच्युअल अँड मिस्टिकल लाईफ म्हणजे काय मला माहीत नव्हतं. म्हणजे आध्यात्मिक आणि त्याच्या पलीकडचं गूढशास्त्र मला काय माहीत नव्हतं. अशा काळात मी आपलं काय पूर्वजन्मीचे संस्कार असतील, आमच्या स्वामीभावांची कृपा असेल म्हणून मी सुरुवातीला खडून लिहिलं बोर्डवर. त्याच्या वेळेस आपला ब्लॅकबोर्ड शाळेतला जो गुंडाळी फलक असतो तो आणि खडू याचा वापर करून मी नोटीस लावायचो. त्यावेळेस मी लिहिलं होतं त्याच्यावर श्री स्वामी प्रसाद आत्मोद्धारक स्थान, प्रार्थना व आत्मोद्धारक स्थान, आधी तेच नाव आहे, प्रार्थना व आत्मोद्धारक स्थान. तर आत्म्याचा उद्धार होणारे स्थान आहे. इथं बाकी ऐहिक जीवनातली, सांसारिक जीवनातली तुमची 1,00,000 नाही 10,00,000 कामं होऊ देत, परंतु शेवट कुठं पोचायचंय तर त्या पंढरीच्या रस्त्यावर आपल्याला जायचं. आळंदीवर आपण केव्हाच निघालेलो आहोत, पण मध्ये घाट आहे, वेडावाकडा रस्ता आहे, खासकळगे आहे, कुणी पंढरीला जात आहे, कुणी इकडं आमच्या जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांबरोबर तुकोबाच्या पालखीकडनं जाते. पण सगळीकडे ह्या आनंदाचे डोळे, आनंद तरंग अशी अवस्था आहे. सगळीकडं लाखोनी लोक दर्शनासाठी धावत पळत येतात. पण या वाटेवर आपण चाललेलो आहोत, आपल्याला पंढरीला पोचायचं आहे. तर पंढरीच्या रस्त्यावर आपण आहोत. मग याच्यात काही अडचणी येणार, अचानक पाऊस येणार, वादळ येणार, तसं आपलं जीवन आहे. तर या जीवनामध्ये सगळ्यांना तोंड देऊन आपल्याला जायचं असतं. आणि म्हणून हे त्रिपाद या भागवताने जातात आणि त्रिपाद जाऊन त्रिपाद गेल्यावर तीर शांती अशी आपल्याला या भागवत महापुराणामध्ये मिळते. आणि ही तीर शांती मिळण्यासाठी आपल्या हा मठाचा हा उटारेटा किंवा या मठाचं कार्य, ही सेवा ही चालू असते. आणि अनेक जन्मांच्या पुण्यानंतर हे भागवत शास्त्र ऐकायला मिळतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जन्मांतरे भवत पुण्यम तदा भागवतम लभते. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. तर अनेक जन्मांचं जर पुण्य तुमच्या गाठीला असेल तर हे भागवत श्रवण करायला मिळतं. म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण
बाहेर करोना असो तर टरोना असो, नाहीतर त्याच्यापेक्षा काय बाहेर असो, आपल्याला घाबरायचं कारण नाही. का तर आपण माऊलींचे स्वामी समर्थांचे भक्त आहोत. श्री स्वामी समर्थ कोणाला म्हणतात? जे स्वतः समर्थ आहेत आणि जे लाखो करोडो लोकांना सांभाळतायत, डोळ्यात तेल घालून त्या भक्तांचं रक्षण करतायत, असे आपले श्री स्वामी समर्थ आहेत. त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. तर जन्मांतरे भवेत पुण्यम तथा भागवतम लभेत. तर या भागवत शास्त्र हे याच वेळी ऐकायला मिळतं की ज्यावेळी या अनेक जन्मांचं पुण्य एकत्र झाल्यावर त्याच वेळेस आपल्याला हे भागवत ऐकायला मिळतं. आणि परीक्षिते कथा वक्तुम सवायाम संस्थिते शुके. तर परीक्षित राजाला ही कथा सांगण्यासाठी हे शुकमुनी या भर सभेमध्ये आले. सभायाम संस्थिते शुके. तर या भर सभेमध्ये ज्यावेळेस शुकमुनी परीक्षिताला हे सगळं भागवत महात्म्य कथन करायला आले, त्यावेळेस नेमकं काय झालं ती गंमत आपण आता ऐकूया. सुधाकुंभम भृत्वेय देवास्तत्र समागम. सुधाकुंभम भृत्वेय देवास्तत्र समागमन. तर अशा वेळी देवांना हे कळतं, अरे 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 शुकमुनी नवीन शरण झालेले आहेत आणि त्या ठिकाणी शुकमुनी या परीक्षित राजाला त्या भागवत कथन करणार आहे, मग आपल्याला हे ऐकायला पाहिजे. म्हणून देव सगळे सुधाकुंभ घेऊन आले आणि हा सुंदर असा अमृत कुंभ घेऊन देव या धरित्रीवर आलेले आहेत. आणि त्यांनी जसं साठवलोटं करतात, जशी देवाणघेवाण असते तशी देवाणघेवाण सुरू केली होती त्या काळात. आणि म्हणाले, काय म्हणाले की अहो शुकमुनी, हा अमृत कलश आम्ही या स्वर्गातनं आणलेला आहे, हा अमृत कलश तुम्हाला द्या आणि कृपा करावं नो प्लीज. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी, वी आर कमिंग फ्रॉम हेवन, पण कृपा करा तुम्ही आम्हाला भागवत शास्त्र ऐकायला बसवा. ते म्हणाले, देवांना म्हणाले, बाबा रे तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही भक्त नाहीत, तुम्ही अभक्त आहात. अभक्त असल्या कारणाने तुम्हाला हे ऐकायला मी या सभेत बसून देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वर्गात आरामात जा, तिथं नंदनवनं आहेत, तिथं दुधाच्या नद्या वाहत आहेत, तिथं तुम्ही सुखाने राहा, पण हे भागवत कथा मी तुम्हाला सांगणार नाही. देवांना दुर्लभ अशी भागवत कथा आहे. ती कथा फक्त पृथ्वी तलाव ज्यांचं अनेक जन्मांचं पुण्य असेल त्यांनाच हे ऐकायला मिळते, एरवी कोणाला ऐकायला मिळत नाही. असे भागवत शास्त्र आहे. आणि हे ऐकायला आपल्याला भगवंतांनी स्वामी समर्थांनी ही संधी दिलेली आहे. तर अशी देवाणघेवाण ही नाकारलेली आहे. मग देव पण जरा आणखीन प्लीज होऊन सांगतायत, आणखीन जरा एक्सक्यूज मी म्हणून म्हणतायत, एक्सक्यूज मी शुकाचार्य, तर अहो सांगा ना आम्हाला. मग ते जरा थोडंसं आम्ही दाखवत आहेत, हा अमृत कलश आम्ही आणलेला आहे, हा तुम्हाला घ्या. परीक्षित राजा जो अभिमन्यूचा पुत्र आहे, तर तो तर या 7 दिवसामध्ये स्वर्गवासी होणार आहे. पण आम्ही हे तुम्हाला सुद्धा कुंभ जर दिला तर ते तुम्ही प्रार्थना करा, त्या तुमच्या शिष्याला, त्या तुमच्या श्रवणकर्त्या भक्ताला, त्या परीक्षित राजाला सुद्धा आहे अमृत तुम्ही द्या आणि त्याच्यामुळे तो अमर होईल. आणि मग हा प्रश्नच मिटेल की तो 7 दिवसांनी या मृत्यू लोकातून निघून जाणार आहे, ही घटना घडणार नाही. तर असं आम्ही थोडंसं देव या शुकमुनीला सांगतात. पण शुकमुनी कट्टर असतात. ऋषीमुनींच्या कोणी कधी वाटेल जाऊ नये, साधू संतांच्या कधी कोणी वाटेल जाऊ नये. साधू संत ऋषीमुनी हे वाटेल तर सोडतील, पण आपलं तत्व सोडणार नाही, असे ऋषीमुनी साधू संत असतात. तर त्यांनी देवाणघेवाण अमान्य केली आणि त्या अभक्त अशा देवांना या भागवत कथेचं कथामृत, कारण खरी कथामृत कुठलं आहे ते स्वर्गाचं अमृत नव्हे, तर भागवत ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण हे खरं कथामृत आहे. तर हे त्यांच्या भक्तांना त्यांनी सांगायला सुरुवात करणार होते आणि देवांना त्यांनी माघारी परत आपल्या स्वर्गलोकी पाठवलेलं आहे. आणि या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणामुळेच, केवळ या भागवत कथेच्या श्रवणामुळे या परीक्षित राजाचा उद्धार झालेला आहे आणि परीक्षित राजाला मोक्ष प्राप्त झालेला आहे. राज्य मोक्षम तथा विक्षम पुरा धातापि विस्मितः. राज्य मोक्षम, या राजाला असा मोक्ष या भागवत महापुराणामुळे मिळालेला आहे. आणि मग या भागवताची तुला केली जाते. आणि मागच्या वेळी तो थोडासा आपण अभ्यास केलेला आहे, त्यातलाच थोडासा भाग असा आहे की मागच्या वेळी आपण त्याचा निरूपण केलेला आहे, उहापोह केलेला आहे.
तर या भागवताचं शेवटी पारणं जड झालेलं आहे. आणि मेनेरे भगवत रूपम शास्त्रम भागवतम कल्लोहा पठनात श्रवणा सद्यो वैकुंठ फलदायकम. तर या कलियुगात भगवत रूप असं हे भागवत शास्त्रच केवळ याच्या पठनाने, या श्रवणाने आपण वैकुंठ लोक प्राप्त करून घेतो. आपल्याला कसली भीती राहत नाही, आपण या त्रितापापासून दूर होतो. तर असे भागवत आहे. आणि या भागवताचं प्रथम कथन हे ब्रह्मदेवांनी देवर्षींना सांगितलं. प्रथम ब्रह्मदेवांनी देवर्षींना म्हणजे नारद मुनींना याचं सगळं कथन केलं होतं. पण पुन्हा या सनकादिकांनी म्हणजे सनकादिक जे देवर्षी आहेत, देवांचे ऋषी जे आहेत सनकादिक, त्यांनी पुन्हा एकदा हे श्रवण दयाद्र अंतःकरण होऊन त्यांनी पुन्हा ते नारदांना श्रवण केलेलं आहे. असं नारदांनी हे एकदा ब्रह्मदेवाकडून सुरुवातीला आणि नंतर या सनकादिक ऋषी मुनीकडून त्यांनी श्रवण केलेलं आहे. एकदाही विशालायम चत्वारा दृश्यो मला सत्संगार्थ समायाता ददृश्यम नारदम. तर एकदा हे निर्मल अशा विशाल अंतःकरणाचे सनकादिक ऋषी, चारही असे ते निर्मल अंतःकरणाचे सनकादिक ऋषी होते. आणि हे बद्रीनारायणाला हे भागवत शास्त्र सांगण्यासाठी सत्संगासाठी आले होते. आणि त्या सत्संगात त्यांना एक ऋषीमुनी दिसतात, पण ते खिन्न चेहऱ्याचे दिसतात, दुःखित अंतःकरणाचे दिसतात, उदास वाटतात. जसे करोनामुळे आपण आज आपले चेहरे पडलेले आहेत, उदास वाटत आहेत. पण मी मागच्या प्रवचनात सांगितलं, अरे करोना कशाला करता, स्वामी स्वामी करा ना. आपण या 2 अरे करोना तुम्हाला या करोनामधनं मुक्त करणार नाही, तो जवळ पकडेल. पण स्वामी स्वामी म्हणाले तर स्वामी स्वामी म्हणलात, पुन्हा त्या आपल्या जीवाला आठवण करून द्या की करोना नाही म्हणायचं. सकाळी उठल्यापासून कोणाला आपल्या सेलवर अप्रोच करावा, कुठं काही गुड न्यूज ऐकावी, कुठं गुड मॉर्निंग म्हणावं. किंवा जर तुम्ही फ्रान्समधले असाल किंवा फ्रान्समध्ये आजकाल तिकडची जी मुलं आहेत त्यांना बोनजूर म्हणायची सवय, गुड मॉर्निंग बोनजूर असं म्हणायची सवय, ॲट इव्हिनिंग बोनस्वार, ॲट नाईट बोनवी किंवा गुड नाईट. तर हे सगळं जातं. ते करोनाचंच ऐकायला लागतं की 2 हात लांब राहा आणि माणसापासून लांब राहा. हो बाबा, असाच काळ आला, माणसापासून लांब राहा. पूर्वी श्वापदांपासून जनावरांपासून लांब राहा असं सांगायचे, पण आताचा काळ बघा कलियुगात देवानं या आपल्या कर्माने आपल्या पुढे आणलं की माणसापासून दूर राहा. असा काळ आपणच आपल्यावर ओढून घेतलेला असं मला वाटतं. अर्थात याच्यावर कोणाला टीका नाहीये, पण मला जे वाटतं ते मी नमूद केलं. तर हे एकदाही विशालायाम चत्वार ऋषियो मला, 4 असे ऋषीमुनी जे होते, हे 4 ऋषीमुनी या संसर्गार्थ समायाता ददृश्यम तत्रम नारदम. तर त्या ठिकाणी ते सत्संगासाठी हे सनकादिक ऋषीमुनी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी उदास चेहऱ्याचा, दुःखी असलेला, जरा वेगळ्या भाषेत सांगतो, मला ती सवय काय करायचं, सवयी मोडायचा प्रयत्न करतो. पण माझे जे मित्र सवंगडी आहेत ना, त्यांना मग माझ्या भाषेशिवाय कळत नाही. तर थोडेसे आंबट चेहऱ्याची आपण माणसं झालेलो. तर मी एकदम गमतीने म्हणतो, काय रे आंबट चेहरा करून आला, म्हणजे आता तुम्ही ओळखायचो काय कसा आला. तर आता असे चेहरे झालेले आहेत, पडलेले आंबट चेहऱ्याचे. तर तसा चेहरा त्या ठिकाणी आलेला आहे. तर ते म्हणतात, अरे याला म्हणजे पाहिलं आपण, हुई तेच बोल. तर मग लक्षात दिस इज नॉट ऑर्डनरी फेलो. तर हे तर नारद मुनी आहेत. आणि नारद मुनीसारखा मुनी जे देवर्षी आहेत त्यांचा चेहरा पडलेला. म्हणून या सनकादिक 4ही ऋषींना आश्चर्य वाटतं. आणि मग या सनकादिकांनी नारद मुनींना विचारलेलं आहे की तवेदम मुक्त संघर्ष नोचितम मद कारण. तर ते असं विचारतायत की तुम्ही तदैव मुक्त संघर्ष, तुम्ही कायम असे सगळ्या आसक्तीतून मुक्त असे असतात. आणि असे मुक्त जरी तुम्ही असलात तरी तुमच्या चेहऱ्यावर हे नोचितम मद कारण, तर तुमच्या चेहऱ्याला हे काही शोभणार असं नाहीये. तर मग त्या ठिकाणी मग नारद वाच, त्यावेळेस सुतो वाच होतं, आता नारद वाच. नारद मुनी सांगतायत, अरे काय करणार, अहम तू पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती पुष्करम च प्रयागम च काशी गोदावरी तथा. मी पृथ्वी खूप सुंदर आहे,
हे मला माहिती आहे. आणि अशा सुंदरशा पृथ्वीवर या भूतलावर काश्मीरसारखं नंदनवन आहे. काश्मीरला भूतलावरचा स्वर्ग म्हणतात. अशा या सगळ्या ठिकाणी हिमालयापासून हिमालयापासून ते सेतुबंधापर्यंत हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम. हरिक्षेत्रात मी गेलो, या कुरुक्षेत्रावर मी गेलो, म्हणजे कुरुक्षेत्र म्हणजे दिल्लीच्या पुढे हरियाणाच्या भागात मी गेलो. श्रीरंगम सेतुबंधनम आणि असेतू हिमाचलापासून ते साऊथपर्यंत म्हणजे सेतुबंधनम म्हणजे रामेश्वरापर्यंत मी गेलो, श्रीलंकेपर्यंत मी गेलो. परंतु काय झालं, सगळ्या ठिकाणी मी संचार केला पण मला कुठेही मनशांती कोणाच्या दिसली नाही. सगळी माणसे अशी त्रासलेली, संकटात असलेली, दुःखी अंतःकरणाची मला वाटली आणि म्हणून मला वाईट वाटलं. त्या कारणाने माझा हा चेहरा असा झालेला आहे. सगळीकडे दुःखी माणसं पाहिल्यावर माझा चेहरा कसा होणार आहे? मलाही वाईट वाटणार, कारण मी देवर्षी आहे, मला जनतेची काळजी आहे, मी देवांचा ऋषी असल्या कारणाने मला वाईट वाटणं स्वाभाविक होतं. म्हणून अरे माझा असं मी जरा उदास झालेलो आहे असं नारदमुनी या सनत कुमारांना या सुताना सांगता झालेले आहे. कलेनाम धर्म मित्रेनं तरेम बाधिता धुना. तर या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने बघा गंमत, कलिनाम धर्म मित्रेनं, कलीचा या भूतलावर आता मित्र कोण झालाय? या भूतलावर तर कली हा मित्र झालेला आहे. आणि कलिनाम धर्म मित्रेनं तरेम बाधिता धुना. तर याच्यामुळे ही सगळी पृथ्वी ही दुःखी कट्टी झालेली आहे, त्रासलेली आहे. आणि येथे आता सत्य, तप, पावित्र्य, जप, जाप्य, दया, दान काय राहिलेलं नाही. सगळे नुसता जमिनी जमिनी जमिनी, पैसा 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 असं झालेलं आहे. हे मी माझ्या मनचा एकही शब्द एकही वाक्य सांगत नाही. हे या श्रीमद भागवत महापुराणात जे आहे त्यातला शब्द जो आहे तो सत्य आहे. तो त्रैलोक्यात त्रिकाळ सत्य आहे. त्रैलोक्यात पण सत्य आहे आणि त्रिकाला बाधित आहे, त्रिकाल सुद्धा तो सत्य आहे. त्यातला मी शब्द सांगतोय. तर या सध्याच्या या काळामध्ये माणसं हे नुसता पैसा पैसा, जमिनी जमिनी, प्रॉपर्टी असं करतायत. किती पैसा मिळाल्यावर याला चूक लावणार आहे हे देवालाच माहिती. अशी अवस्था सगळीकडे झालेली आहे. आणि मला आज सांगा तुम्ही, या करोनाच्या काळात किती पैसा ओतला तर या करोनापासून सगळं जग मुक्त होईल हे मला तर काही कळत नाही. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांमध्ये, युरोपियन राष्ट्रांमध्ये सगळेजण अगदी रात्रंदिवस प्रयत्न करतायत की त्याच्यावर काही व्हॅक्सिन निघावं, पण ते काही अजून सापडत नाहीये. आणि अशा अवस्थेत आपण आहोत. मग पैसा कमी आहे का हो? आपल्या भारत सरकारसारख्या गरीब म्हणावं का श्रीमंत तेच मला कळत नाही. मला काय काय गोष्टी कळत नाही. तो मी आय एम नॉट एबल टू से दिस थिंग्स. कारण मी भांबावून जातो. मी जरी व्यापार करतो असतो ते आमचा वेडा गाबाळा व्यापार तुकारामासारखा म्हणाचा थोडासा की उधार दिलं, पैसे दिले तरी व्हावा, नाही दिले तरी म्हणायचं व्हावा. मग तिथं म्हणजे त्याची काहीतरी अडचण असेल, दिली तो पैसे कशा टेन्शन घेतो, दिली आज नाही दिले तर उद्या देईल. त्याला काहीतरी तो अडचणीत असेल नक्की देईल. आपले स्वामी आहेत ना मागं, देतील आणून. असा आमचा तुकारामासारखा कारभार. पण थोडंसं व्यवहारी वागायचा पण प्रयत्न असतो, नाही असं नाही. पण अशा या कलियुगामध्ये हे काही राहिलेलं नाहीये. आणि सगळ्यांना पैसा आणि जमीन तुलाच पाहिजे. आणि सगळेजण अधिक मिळवण्याच्याच बेघर झालेले आहेत. आता यावर्षी अधिक अश्विन मास आहे. अधिकस्य अधिकम फलम हे मठात येणाऱ्या किंवा कुठं सत्संगाला जाणाऱ्या जगाच्या पाठीवर किंवा कुठं मठ मंदिरात, मशीदमध्ये किंवा कुठ्या चर्चमध्ये जाणाऱ्या माणसांना हे माहिती आहे की अधिकस्य अधिकम फलम, किंवा जो तो आपापल्या धर्माप्रमाणे काहीतरी उपासना करत असेल. परंतु बाह्य जगात जर पाहिलं त्यांना अधिकस्य अधिकम फलम म्हणजे किती सोनं आपल्याकडे आलं. आज काय भाव झाला? आमचे मठात सगळ्या क्षेत्रातील लोक आहेत. कोण सोन्याच्या दुकानात काम करत आहे, कोण सोन्याचे व्यापारी आहेत. प्रियांका नगरकर आपल्या मठात येणारी ती सोन्याच्या व्यापारातली आहे बिचारी. इकडे बुड्डी गाडगीळमध्ये काम करते. राजा गाडगीळ जो होता तो माझा चांगला एकेकाचा मित्र होता, पण तो त्याने लवकर आम्हाला गुड बाय केलं. ठीक आहे म्हटलं, पण तिथे ती कामाला जाते. किंवा अजय गाडगीळ पण आता गाडगीळमध्ये आहे. असे एकेकाचे आमचे सगळे मित्र. तर किंवा आता प्रियांका नगरकर आहे, श्रीपाद नगरकरांच्या घरातली मुलगी, ती येते मठात. तर मग त्यांच्याकडे सोन्याचा मठातले लोक विचारतील, आमचं प्रवचन ऐकतील, पण हळूच बुद्धीला विचारतील किंवा अरे सोन्याचा भाव काय झाला, जरा उतरलाय का, उतरला जरा फोन करशील का, आपल्याला घ्यायचं बरं का. घेऊ दे भाऊ, माझं काही नाही म्हणणं नाही, भरपूर घ्या, पण जरा आमच्या माऊलीकडे, स्वामी माऊलीकडे लक्ष द्या की जेणेकरून आपण उतरून जाऊ. नाहीतर या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत.
त्या नश्वराची साठवण आपल्याला करायची नाही, त्याचे शाश्वतेची आपल्याला साठवण करायची, की जे या करोनात सुद्धा घाबरणार नाहीत. त्यांचं आमचे स्वामी आहेत, आम्हाला घाबरायचं काय कारण आहे अशी म्हणणारे आपण प्रत्येक जण आहोत. आपण मास्क लावतो नाही असं नाही, आपण सोशल डिस्टन्सिंग पाळतो, जरूर पाळावं. आपण सॅनिटायझर बाटल्या हातावर ओतून घेतो, पण हळूच कुठेतरी कोपऱ्यात दिलेला असतो बरं का. जास्त ओतून वरती लिहिलेलं असतं सारखं सॅनिटायझर वापरा, आणि खाली लिहिलेलं असतं सारखा वापरू नका बरं का. म्हणजे नेमकं काय मलाच कळत नाही, म्हणजे हात त्यांनी खराब होतात. मग आमच्या मुली म्हणतात काका हात काळे झाले का? नाही नाही बाई, तुझे हात चांगलेच आहेत पहिल्यापासून, असं म्हणावं लागतं बरं का. तर असं उलट सुलट लिहितात. किंवा सध्याच्या काळात एखाद्या फॅकल्टीच्या कमिटीने सांगावं दुकान उघडा आणि दुसऱ्याने काठी घेऊन येत बंद कर. का बाबा बंद कर. मग आम्ही आपले विचार सगळे बंद करतात. तिसऱ्याने बंद सांगायचं, कलेक्टरांनी चौथं सांगायचं. यांच्यात कम्युनिकेशन गॅप किती मलाच कळत नाही. म्हणजे स्थानिक पातळीवर कम्युनिकेशन गॅप आहे, इथं राज्यामध्ये आहे आणि देशामध्ये पण आहे. केंद्र सरकारकडून एक सांगितलं जातं, राज्य सरकारकडून दुसरं, वर्तमानपत्रात तिसरं, सोशल मीडियावर चौथं, वेगवेगळ्या ॲपवर पाचवं. प्रत्येक वर्तमानपत्राचं प्रत्येकाचं जे ॲप असेल, सकाळ आहे, लोकमत आहे, मटा आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे किंवा टाइम्स ऑफ इंडिया, सगळीकडे वेगळे निवेदन. मग आम्ही आपले पावसाळलेले मग म्हणा काहीतरी आपण म्हणायचं जाऊ ते घरातच बसा आणि राम राम म्हणायचं विठ्ठल विठ्ठल म्हणा, अशी आपली अवस्था होते. कारण आपण आता परवानगी झालेलो आहोत. मायबाप सरकार जे सांगेल बंद करा बंद करतो, उघडा उघडतो, परत काट्या घेऊन येतात बंद करा बंद करतो. म्हणजे आपण आता कटपुतल्यासारखे झालेलो आहोत. तर या शासनाला पण आपण सगळ्यांनी नम्र विनंती करूयात. पुढारी आमचे सगळे आपापल्या घरात सोशल डिस्टन्सिंग त्यांनी चांगल्या रीतीने पाळलेलं आहे. सगळे पुढारी लोक या घराघरात बसलेले आहेत, सगळ्या क्षेत्रातले, सगळ्या पक्षातले, कुठल्याही पक्षावर टीका नाही, सगळे खूप छान काम करतात. पण आपण त्या पूर्वी जात होतो घरात, त्या जात्यात म्हणजे दाण्याबरोबर सगळं भरवलं जातं. तर आपण त्या दाण्याबरोबर गव्हाबरोबर आपण सगळे आपले गरीब विचार सगळे भरले जातोय. तर असं आम्हाला भरडून देऊ नका, अशी या संबंधित अधिकाऱ्यांना आणि शासनाला विनंती आहे. ही गोष्ट आपण कृपया पाळा. तुम्ही म्हणा तेवढं आम्ही बंद करतो, कायचं बंद करतो, कायचं बंद करतो, सगळं सोशल डिस्टन्सिंग 10 महिन्यावर एक जण जाऊन बसतो. पण एक काहीतरी आम्हाला नीट सांगा, असं पदरिंग करू नका. सकाळी एक, अर्ध्या तासाने एक, 2 तासांनी दुसरं, 4 तासांनी चौथंच निवेदन. मग ते कॉर्पोरेशन पासून, नगरपंचायत पासून, ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत आमचं सगळं चालतं. कृपा करून असं भांबवून आम्हाला सोडू नका. आम्ही जनता आधीच दीनदयाळ झालेलो आहोत. आता आज एक मला वाटतं कार्टून आलेलं आहे सकाळला, की पहिलं का लॉकडाऊन निघालं तर जरासा चेहरा बारीक होता, दुसरं निघालं मग थोडेसे बिचाराचे केस नागरिकाचे वाढलेले होते जनतेने, तिसरं लॉकडाऊन निघालं तर तो जरासा तरी ओळखायला येत होता चेहरा, आणि या चौथ्या लॉकडाऊनमुळे त्याचे केस अगदी जटा झालेले आहेत, दाढी वाढलेली आहे, हा कोण ओळखायला येत नाही. अशी आमची बिचारी असं गरीब अवस्था झालेली आहे. कोरोना आला पण आमच्याकडे स्वामी आहेत, आम्ही घाबरत नाही. पण आम्ही घाबरू नये जरी सत्य असलं तरी तुम्ही आम्हाला आला रे करोना असं घाबरू नका. तुम्ही करोना जरी आला असला आम्ही सगळं मान्य करायला तयार आहोत. पण आम्हाला एक काहीतरी निवेदन करा, अशी 17-60 निवेदन करू नका, अशी संबंधित अधिकाऱ्यांना आणि शासनाला माझी नम्र विनंती आहे. तर या कलियुगामध्ये जे संत म्हणणारे आहेत ते सुद्धा दांभिक झालेले आहेत. मला हे कळत नाही. आमच्या मठात दरवाजापासून ते वरच्या ओळीपासून ते खालच्या ओळीपर्यंत किंवा प्रत्येक ग्रंथातल्या शेवटच्या ओळीमध्ये लिहिलेलं असतं इथे कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा वर्गणी घेतली जात नाही. मला हेच कळत नाही की भक्ती करायला किंवा अध्यात्म शिकायला किंवा धर्म शिकायला पैसे कशाला लागतात मला हेच गणित कळत नाही. मी आला नाही बाबा त्यावर. आमच्या तुकाराम महाराजांनी कुठल्या संस्था स्थापन करून पैसे गोळा केले का? ते तर जगतवंद्य होते. ते मला आपलं गीता जगतवंद्य अवधूत ते आठवलं मला. तर जगतवंद्य संत श्रेष्ठ आमचे तुकाराम महाराज होते. त्यांनी कधी पैसे गोळा केलेले आठवत नाही. आमच्या ज्ञानोबा माऊलींनी केलेले आठवत नाही. नामदेव महाराज होते, एकनाथ महाराज होते. इकडे तुकाराम महाराज म्हणतात बरेच काठीची रंगोटी, भले तर आम्ही काठीची रंगोटी सुद्धा तुम्हाला देऊ, पण नाठाळ्या माती हानी काठी, नाठाळ्या माताचा मात्र काठी आणायला आम्ही तयार असतो. एकनाथ महाराजांची जी पत्नी होती तिला तर तलवार चालवता येत होती. ती त्यावेळेच्या राज्यामध्ये घोड्यावर स्वार होऊन लढाई सुद्धा करायची, अशी एकनाथांची पत्नी होती. इकडे आमचे संतश्रेष्ठ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की समाज जरी असा असला
तरी आपण नम्र वागावं. पण वेळ पडली तर त्यांच्या हातात जो दंड होता त्या सुद्धा गुप्ती ठेवलेली होती. तर अर्थात असं जरी सगळं असलं तरी आत्ताचा काळ मात्र ते संत स्वतः म्हणतात हे याच्यात लिहिल्या, मी माझ्या म्हणता एकही शब्द सांगत नाही. जे हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, 18,000 श्लोक आहेत, त्याचं मी निवेदन करतोय. आणि जे मला असं वाटतं सध्याच्या काळाला लागू आहे की कुठल्याही याच्यात जा की जो जास्त वर्गणी देईल त्याचं नाव वरती. मी एका ठिकाणी खूप वर्ष दर्शनाला जात असे, पण अलीकडं तिथून मी रोज फिरायला जातो. सध्या नाही बरं का, लॉकडाऊनच्या काळात जात नाही, नाहीतर तुम्ही मला काका अजून जातात वाटतं, नाही जात, नाहीतर उद्यापासून तुम्ही जायला लागा. तर असं मी पुढे जात नाही. पण याच्या आधी जे जात होतो त्या मठातल्या सगळ्यांना माहिती आहे. तर काकू, मी, प्रज्ञा, श्रीधर आम्ही सगळेजण आज जाऊन दर्शन घेतो, छान वाटायचं. पण आता तिथं नवलच झालं सगळं. वरती पहिलं नाव यांनी 11 कोटी रुपये दिले, त्याच्या खाली मग 21 कोटी, त्याखाली 1 कोटी, त्याखाली 11 लाख 21 लाख काय असेल ते, आणि हजारांमध्ये कोणीच नाही. म्हणजे 11 लाखाच्या खाली ते येतच नाही. क्वचित कुठेतरी 5 लाख 6 लाख दिसतात. तर हे भगवंत म्हणजे पैसे गोळा करायचं साधन नाही रे बाबा. तुम्हाला कोणालाही राग येऊन जाऊ नका, किंवा मी रागासाठी किंवा कोणाची मन दुखवण्यासाठी बोलत नाही. मला जी समाजाविषयी पोटतिडीक वाटते त्यातून मी बोलतोय, आणि भागवतात लिहिले ते तुम्हाला सांगतोय. माझ्या म्हणता याच्यात एकही शब्द नाही. जे रामदास स्वामींनी आम्हाला शिकवलेलं आहे, मग ते मनातले श्लोक असू देत, दासबोध असू देत, तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेत शिकवलेलं आहे, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात शिकवलेलं आहे. एकनाथ महाराजांनी आधी पंचश्रुती लिहिली होती, त्या पहिल्या त्या 5 ह्याच्यात भागवताच्या त्यात त्यांनी शिकवलेले, त्यातलं मी सांगतोय. तर असं सगळं घडत आहे. आणि सध्याच्या काळात तरुणी प्रभुता जे हे शालोको बुद्धिदायक आहात. आणि आताचा काळ असा आहे की या घराघरात स्त्रियांची सत्ता चालते बाबा. तुमच्या आमच्या घरात कोणाच्या नाही बरं का. आपल्या घरात आपली सत्ता चालते, हे इतरांसाठी आहे. पण याच्यात जे लिहिलं ते सांगतोय, घराघरात स्त्रियांची सत्ता सध्या चालत आहे. आणि पत्नीचा भाऊ हा सगळीकडे सल्लागार म्हणून वावरतो आहे. आणि लोभात दंपतीनांच कल्कणम, लोभात दंपतीनांच कल्कणम. आणि पती पत्नींमध्ये या दंपतीनांचं, या पती पत्नींमध्ये आता कलह सुरू झालेला आहे. आणि आश्रम यवने रुद्रास्थिताने सरित स्वतः देवतायांचा नात्रयाने दुसरे नष्टांनी पुरुषा. तर इथे अनेक मंदिरं आमची या देवतांची नष्ट झालेली आहेत. आपल्या खाली श्रीपाद श्री वल्लभांच्या शेजारी गणपती पार्वती आणि कार्तिक स्वामी यांचा पूजाचा फोटो लावलेला आहे. तर त्या कार्तिक स्वामीचे कुठं हातपाय तोडलेले आहेत, तिकडं गणपतीचा कुठं पाय तोडलेला आहे, तिकडं सुंदर अशा पार्वतीचे दगडी शिल्प आहे, त्याचा तो फोटो खाली आपण लावलेला आहे. तर त्या दगडी शिल्पामध्ये सुंदर असा पार्वतीचा चेहरा आहे, पण तिच्या काही हातापैकी पुढे अर्धा तोडलेला आहे. तर अशा घटना या कलियुगात जागजागी घडलेल्या आहेत. असे कलियुग आहे. आणि या दुष्टांनी दुष्टे नष्टाने पुरुषा, या दुष्टाने अनेक अशी मंदिरे नष्ट केलेली आहेत. आणि ही पुण्याची सगळी साधने जी आहेत ती या कलिरूपी वणव्यानी भस्मदात करून टाकलेली आहे. कले दावान ले नाट्यम साधनम भस्मतागतम. तर या कलियुगामध्ये या कलिरूपी वणव्याने दावना म्हणजे वणवा, आणि या कलियुगामध्ये दावना नले नाद्यम साधनम भस्मातगतम. तर ही सगळी जी भक्तीची, ही पुण्याची जी साधनं आहेत, ही सत्कर्माची साधनं आहेत, ही सत्प्रवृत्तीची जी साधनं आहेत, या कलियुगात ही सगळी या वणवानी भस्मसात करून टाकलेली आहेत. आणि बहुतेक लोक या देशात अन्न विकू लागलेले आहेत. ब्राह्मण लोक द्रव्य घेऊन वेद शिकवायला लागलेले आहेत, धर्म शिकवायला लागलेले आहेत. आणि या स्त्रिया या सदाचारहीन झालेल्या आहेत. आणि या भूतलावर जिथं भगवंताच्या या गोष्टी सगळ्या घडल्या, अशा या भगवंताच्या गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या, अशा यमुनेच्या तीरावर हे नारद मुनी येऊन पोहोचलेले आहेत. तर एवं पश्चन्न कले दोषानं पर्यटनम वनिहम यामनुम तटमापन्नो यत्र लीला हरेर भूत. तर अशा या जिथे भगवंताच्या, या श्रीकृष्णाच्या, आमच्या लाडक्या कृष्णाच्या, या भगवंताच्या लीला ज्या या यामनुम तटमापन्नो यत्र लीला हरेर भूत. तर या यमुनेच्या तटावर हे आमचे नारद मुनी येऊन पोहोचलेले आहेत.
आणि त्या ठिकाणी नारद मुनी सांगतात की एकाच तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसः. तर एकाच तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसः. आणि त्या ठिकाणी ते गेले तर तिथे एक खिन्न अशा अवस्थेत एक तरुणी बसलेली होती आणि ती खूप दुःखित अंतःकरणाने तिथे बसलेली आहे. ते पाहून नारद मुनींना आश्चर्य वाटलेलं आहे. आणि ती तरुणी या नारद मुनीला म्हणता झालेली आहे की नारद मुनीला म्हणालेली आहे की दर्शनम तव, ऐका जरा, दर्शनम तव लोकस्य सर्वथा परम, दर्शनम तव लोकस्य सर्वथा परम. तर या तुमच्या नारद मुनी या तुमच्या केवळ दर्शनाने या संसारातली सगळी पापं ही नष्ट होत आहेत. आणि मग नारद म्हणाले, अगं हे तरुणी, हे देवी, तू कोण आहेस आणि तुझ्याबरोबर हे अत्यंत खिन्न मनाने बसलेले, अत्यंत दुःखित अंतःकरणाचे कोण आहेत हे मला काही कळत नाहीये, तर ते तू मला सांग. तर अशा वेळेस नारद वाच काचितो काव्यमो जेव्हा नार्या का पद्मलोचना. तर या कमल नयनेच्या ह्या तरुणे तुझ्या भोवताली हे सगळे कोण स्त्रिया बसलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचा मला तू परिचय करून दे. आणि तुझ्या जवळ मात्र तू तरुण असणे दोन वृद्ध म्हातारे बसलेले, त्यांचाही मला परिचय करून दे. तर त्यावेळेस ती युवती, ती तरुणी म्हणते, अहम भक्तिरीती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जिर. तर ती युवती, ती तरुणी या मुनी नारद मुनीला सांगता झालेली आहे, अहो काय सांगायचं नारद मुनी, माझं नाव भक्ती आहे, ज्ञान आणि वैराग्य हे माझे दोन पुत्र बघायला कसे म्हाताऱ्यासारखे या ठिकाणी बसलेले आहेत. अगदी त्यांना उठवेना बसवेना इतके ते म्हातारे. मी तर तरुणी, मी या नुसते कृष्णाच्या ओढीने, कृष्णाच्या आवडीने, कृष्णाच्या भक्तीने मी यमुनेच्या तटावर आले. या यमुनेच्या तटावर आल्यावर मला या कृष्णाच्या सगळ्या लीला आठवल्या आणि त्या लीला आठवल्यामुळे मला एकदम तारुण्य प्राप्त झालं, कारण मी भक्ती आहे. आणि माझा सुद्धा दुर्मुखलेला दुःखी कट्टी असा चेहरा होता, मी सुद्धा खूप थकली भागलेली होते, पण केवळ या कृष्णाच्या सगळ्या गोष्टी आठवल्या की तत्काळ एका क्षणार्धात मला तारुण्य प्राप्त झालं. मी होती जसे झाले, सुंदर असे दिसायला लागले आणि पद्मलोचना, माझे कमललोचन असे दिसायला लागले. आणि माझे पुत्र, मी मात्र तरुणी आणि माझे पुत्र मात्र म्हातारे कोतारे, थकले भागलेले, त्यांना ना बसवणं ना उठवणं. मला त्यांना बसून उठवावं लागतं, त्यांना जरा खायला प्यायला घालावं लागतं, त्यांना पाणी प्यायला द्यावं लागतं, पण ते मटकन खाली बसतं. आणि माझ्या दोन्ही मुलांचे नाव आहेत, एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. असे दोन्ही माझे पुत्र आहेत. आणि गंगाद्याम सेतक्षेमा मत्स्यवार्थ समागतः तथापि न च मेव श्रेयः सेविताया सुरेरपी. आणि माझ्या मदतीसाठी अशी माझी ही दुर्भाग्याची अवस्था निर्माण झाली, म्हणून माझ्या मदतीला अनेक नद्या या ठिकाणी आलेल्या आहेत. भीमा आली, भीमा, अमरजा, गोदावरी, इंद्रायणी, नंतर नर्मदा, सरस्वती, यमुना, गंगा अशा या सगळ्या नद्या आलेल्या आहेत. आमच्या वाडीची या सप्तगंगा ज्या आहेत, कृष्णा, वेण्णा, भीमा, अमरजा, या नद्या सुद्धा माझ्या मदतीला आलेल्या आहेत. आणि या सगळ्या नद्या माझ्या मदतीला आलेल्या आहेत. गंगेसारखी नदी, गंगाद्याम सैतक्षेमा मत्स्यवार्थ समागता तथापि न च मेव श्रेया सेविताया सुरेरपी. तर अशा या सगळ्या नद्या या साक्षात देवता आहेत आणि माझ्या द्वारात आल्या तो, आणि माझ्या द्वारे हे माझी सेवा करायला बसलेले आहेत. आणि असं असून देखील माझ्या मनाला समाधान पावत नाहीये. आणि म्हणून आज तुमच्यासमोर मी मुद्दाम आमच्या घरातली गंगा नदी तुम्हाला दाखवायला आलेली आहे की ही गंगा नदी आज या ठिकाणी या भक्तीच्या सेवेला आलेली आहे. जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे आपली भीमा, अमरजा नदी, पुन्हा कृष्णा, वेण्णा, पंचगंगा, नर्मदा, सरस्वती, यमुना, गंगा या नद्या आलेल्या आहेत. तर त्यातली गंगा या ठिकाणी मी आणलेली आहे. तर मुद्दाम मी आणली कारण आज ही गंगा या भक्तीला मदत करायला आलेली आहे. ती जी तरुणी झालेली आहे, परंतु ती खिन्न आहे. का तर माझी मुलं जी आहेत दोन्ही, ती खूप दमली भागलेली आहेत, त्यांना उठवत नाही, बसवत नाही नारद मुनी. आणि देवर्षी त्यांच्यासाठी मी सतत मनात माझ्या कुठेतरी दुःख लपलेलं असतं.
जरी मी पद्मलोचनी असले तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे, तरी दुःख मला काही सांगता येत नाही, बोलता येत नाही. आणि माझं दुःख निवारण करण्यासाठी या सगळ्या नद्या माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यातली गंगा नदी जी आहे ती मला सारखी मदत करत आहे, माझ्यासाठी ती इथं थांबून राहिलेली आहे. आणि तरी माझी जी दोन्ही मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, ती काही उठून बसायला तयार नाही आहेत. तर मग ती तिची कहाणी सांगायला सुरुवात करते. उत्पन्ना द्रविडे समृद्धी कर्नाटके कथा. उत्पन्ना द्रविडे, द्रविड देशात माझा उत्पन्न झाले, मी द्रविड देशात माझा जन्म झालेला आहे. समृद्धी कर्नाटके कथा. आणि कर्नाटकात मी वाढली, कर्नाटकात मी लहानाची मोठी झाली. आणि म्हणून मला द्रविड देश पण आवडतो, माझं कर्नाटक पण मला आवडतं, कारण कर्नाटकात मी वाढले. क्वचित महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रात मला बऱ्याच ठिकाणी खूप लोकांनी मला मान दिला, खूप लोकांनी माझा बहुमान केला. आणि गुर्जरे जीर्णाचा कथा, गुर्जरे जीर्णाचा कथा. आणि या गुजरातमध्ये आले आणि मी पार जमून गेलो. या गुजरातमध्ये काय झालं मला काय कळलं नाही. या गुजरातमध्ये मी महाराष्ट्रातून आले आणि एकदम मला वृद्धत्व मिळालं आणि मी वृद्ध होऊन थकून भागून गेले. काय या गुजरातमध्ये असं झालं मला काही कळत नाही. तर आज या व्यासांनी सांगितलेल्या गोष्टीचा आपण अभ्यास केला तर हजारो वर्षांपूर्वी ही कथा घडलेली आहे. पण आजही आपण असं म्हणू शकतो की उत्पन्ना द्रविडे सहम बुद्धी कर्नाटके कथा. तर द्रविड देशात जरी म्हणजे साऊथ इंडियामध्ये जरी माझा जन्म झालेला असला तरी त्या ठिकाणी माझा जन्म झाला. आणि बुद्धिम कर्नाटके कथा, बुद्धी माझी कर्नाटकात झाली. आधी तुम्ही पाहिलं तर कर्नाटक मधले हजारोनी भक्त या आमच्या पंढरीला येत असतात, पांडुरंगाला येत असतात. कुणी वाडीला येतं, कुणी औदुंबरला येतं, कुणी गाणगापूरला जातं, कुणी अक्कलकोटला जातं. पण हे सगळे कर्नाटक मधली लोक ही जागजागी अशी हिंडत असतात. आणि कर्नाटकात बुद्धिम कर्नाटके कथा, माझी वृत्ती ही कर्नाटकात झालेली आहे. आणि महाराष्ट्रात मला अनेक ठिकाणी सन्मान प्राप्त झाला. महाराष्ट्रात सन्मान प्राप्त झाल्या याचा अर्थ महाराष्ट्रात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज झाले, तत्पूर्वी ज्ञानेश्वर माऊली झाले, चांगदेव महाराज झाले. मग ही चारी भावंड होती, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, सोपाननाथ आणि मुक्ताबाई, हे चारी भावंड. मग तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज. इकडे सातारा भागात 11 मूर्ती स्थापन केलेले आमचे रामदास स्वामी महाराज, तिकडे गोंदलेकर महाराज, तिकडे अक्कलकोट स्वामी समर्थ जे दत्तांचा चौथा अवतार, ते असे सगळे या महाराष्ट्रात येऊन कार्य केलं त्यांनी. आणि भक्तांना तारण्याचा, भक्तांना सावध करून, सावध कोणत्या अर्थाने ते मागाशी आपण सगळा अभ्यास केलेला आहे, सावध करून या भक्तांना तारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तुमची संसारिक दुःख जी आहे ती दूर करून तुम्ही परमार्थाच्या मार्गावर चालायचं यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत. कारण आपला रस्ता पंढरपूरचा रस्ता आहे, पंढरपूरच्या रस्त्यावरून आपण निघालेलो आहोत, पण पंढरीला पोचायचं आहे. म्हणून आपण आपल्या गीतामध्ये म्हणतो, प्रज्ञापुरी स्थिर झाला, प्रज्ञापुरी स्थिर झाला, माध्यानी चारवी प्रत, रामानुज करी भावे, स्वामी पदा दंडवत, विश्वंभरा विश्वंभरा, स्वामी समर्था विश्वंभरा. तर प्रज्ञापुरी स्थिर झाला, प्रज्ञापुरी स्थिर झाला. तर हा आमचा अक्कलकोटचा स्वामी महाराज या प्रज्ञापुराला स्थिर झाला. कुठनं तर पंढरीच्या रस्त्यावरून चालत चालत येऊन तो प्रज्ञापुराला स्थिर झाला. माऊली आमची मंगळवेढ्याला होती, पंढरपूरला गेली. आणि त्यावेळेस स्वामी मध्येच म्हणायचे गमतीने की पंढरपूरचे लोका किती वर वाका, पंढरपूरचे लोका किती वर वाका, तिथे माझा सखा पांडुरंग, तिथे माझा सखा पांडुरंग. तर स्वामी लहर आली, स्वामी फार स्वच्छंदी होते तुमच्या आमच्यासारखे. तर मग स्वामी गमतीने म्हणायचे, पंढरपूरचे लोका किती मार वाका. तर किती मार मी हाका या पंढरीच्या लोकांना, मला ते सगळे देवच वाटतात. का तर तिथे माझा सखा पांडुरंग, माझा सखा पांडुरंग तिथं बसलाय, माझं श्रीकृष्ण तिथं बसलेला आहे, म्हणून मी त्यांना सारखा हाक मारत असतो. का तर ते पंढरपूरला वास्तव्याला होते, आजही आहेत. तर आपण या पंढरीच्या रस्त्यावर आणि त्या प्रज्ञापुरावर जायचे, तिथं पोचायचे. आणि तिथं पोचल्यावर हे ज्ञान वैराग्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. आणि म्हणून आपली माता जी आहे भक्ती, ती खूप कष्टी झाली, दुःखी झाली, परंतु ती यमुनेच्या तटावर आलेली आहे. कृष्णाच्या गोष्टी तिला आठवलेल्या आहेत. कृष्णाच्या या गोष्टी आठवल्यावर ती जरी वृद्ध झाली होती तरी ती तरुण झाली, ती खूप छान दिसायला लागली. आणि
तिथे नारद मुनी सांगतायत नार्या का पद्मलोचना, तर तिथे लोचन हे कमलासारखे दिसायला लागलेले अशी ती सुंदरी आहे, जी भक्ती आहे ती. पण तिचे पुत्र मात्र ज्ञान आणि वैराग्य आहेत, ते म्हातारे कोतर आहेत. पण आपल्याला तसं वागायचं नाही. पंढरपूरच्या रस्त्यावर जायचंच आहे आणि कुठं पोहोचायचं तर प्रज्ञापुरी स्थिर झाला. तर जिथं माध्याने जर रवी जिथं स्थिर झालेला आहे त्या पंढरीला च्या वाटेवरून आपल्याला स्वामींच्या चरणांजवळ स्थिर व्हायचंय, तिथं जाऊन पोहोचायचंय. आणि या गुर्जरे जीर्णता कथा या गुजरातमध्ये मी आले आणि मला वृद्धकाळाने घेरलं असं ही आपली कथा या नारद मुनींना ही भक्ती सांगत आहे. वृंदावन पुन्हा प्राप्य नवीनेव सुरपिणी. वृंदावन पुन्हा प्राप्यम नवीनेव सुरपिणी. तर या वृंदावनात मी परत आले आणि वृंदावनात आल्यावर नवीनेव मला नवीन असं आयुष्य मिळाल्यासारखं झालं, नवजीवन असं मला प्राप्त झाल्यासारखं झालं आणि मला पुन्हा एक उत्तम सौंदर्य प्राप्त झालं. आणि उत्तम सौंदर्य प्राप्त झाल्यावर मी तरुण झाले आणि तरुण झाल्यावर मी पुन्हा या भगवंताच्या गोष्टी ऐकायला असुसले आणि त्या असुसलेल्या वृत्तीने मी या यमुना तटावर थांबले आणि कृष्णाच्या गोड गोष्टी ऐकत माझं मन रमून गेलं. मग नारद मुनी म्हणतात, नारद वाच ज्ञाने नात्मनी पश्यामी सर्वमे तत्व वागणे न विषादस्तत्वा कार्यरिषा शांते करिष्यती. तर या नारद म्हणाले, अगं साध्वी, अगं योगिनी, म्हणजे आपल्या वाड्यातली योगिनी नाही बरं का, तिथली आपल्या वाड्यातली पण आहे, पण आता मी तिथली सांगतोय. नाही तर तुम्ही म्हणा आपल्या वाड्यातली योगिनी कुठली, तिचं नाव कसं काकाने घेतलं. मला सवय सगळ्यांची नावं घ्यायची. तर आपल्या या ज्ञानदृष्टीने नारद मुनी सांगतायत, ज्ञाने नात्मानी पश्यामी सर्वमे सत्य वाढवे न विषादस्तव्या कार्ये हर्षा शांते करिष्यती. तर माझ्या हृदयातील ज्ञानाने आणि माझ्या अंतःचक्षुने मी तुझं संपूर्ण दुःख जाणलेलं आहे आणि आणखीन जाणण्याचा मी प्रयत्न करतोय. तर तू काय कंचित सुद्धा हर्षा शांते करिष्यती. तर आपले हरी आहेत ना, आपले स्वामी आहेत ना, आपला पांडुरंग आहे, आपला भगवान श्रीकृष्ण आहे, तू याची चिंता करू नको. श्रीहरी तुझे कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. देवी माते नारद म्हणतायत, नारद वाच शृणवो श्वा वाहाती बाले युगांध तरुणा कलिया तेन दुता सदाचार योग मार्ग अस्त पांसिच. तर नारद मुनी सांगतात, हे भक्ती देवी, तू आता लक्षपूर्वक श्रवण कर. हे दारुण कलियुग आहे. या कलियुगामध्ये हे असंच होणार आणि हे असंच होणार ते लक्षात घे. या ठिकाणी सदाचार संपलेला आहे, योग साधन तर दूरच राहिलं आणि तप सुद्धा सगळं नष्ट झालेलं आहे. तर तप, योग, सदाचार या सगळ्या गोष्टी या कलियुगात नष्ट झालेल्या आहेत. तर या संसारात सगळे जे मानवजात आहे ती दुःखी कट्टी झालेली आहे आणि अशा या कलियुगात जे बुद्धिमान असतील, कारण आपण प्रज्ञापुरीला जाणारे आहोत आणि जिथं प्रज्ञापुरी स्थिर झालेला आपला अक्कलकोट स्वामी आहे, तर त्या स्वामींनी आपल्याला धैर्य दिलेलं आहे. स्वामींनी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी असं सांगितलेलं आहे, म्हणून आपण कोणी करोनाला घाबरत नाही. तर त्या ठिकाणी नारद मुनी म्हणतायत, नारद वाच जना अगासुरायन्ते शाष्ट दुष्कर्म कारिण्या य संतो विषिदन्ति प्रविशन्ति ह साधवा दत्ते धैर्य तू यो धीमान स धीरा पंडितो ठवा. तर या संसारात सत्पुरुष हे सगळे दुःखी झालेले आहेत, सगळे कट्टी झालेले आहेत आणि गंमत अशी उलटी झाली बघा. काय या कलियुगाचा प्रभाव आहे सांगता येत नाही. तर या हा जो संसार आहे, हे जे जग आहे, हे जे विश्व आहे, या विश्वात सगळं उलटच घडलं बघा रे. काय करू आता. या जगात, या संसारात, या विश्वात सत्पुरुष दुःखी झाले आणि जे दुष्ट सुखी झाले. सत्पुरुष दुःखी झाले आणि दुष्ट सुखी झाले. हा न्याय कसा काय हुआ असा मला सगळ्यांना प्रश्न पडतो. तर या स्थितीमध्ये सुद्धा जे ज्ञानी आहेत, जे आमच्या माऊलींचे, स्वामी समर्थांचे, या प्रज्ञापुरीचे जे भक्त आहेत, त्यांचं धैर्य मात्र ढळत नाही. ते धीर धरून असतात आणि ते त्यात नारद मुनी मग सांगतायत, दत्ते धैर्य तू यो धीमान स धीरा पंडितो ठवा. तर जो ज्ञानी असेल, जो पंडित असेल, त्याचंच या कलियुगामध्ये
अशाही परिस्थितीत धैर्य टिकून राहील जे स्वामींनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्यामुळं या पृथ्वीमधल्या शेषाला जरी आपण जड झालेलो असलो तरी या भक्तीमुळे तो पुरा शेष, तो नाग ही पृथ्वी धारण करून राहिलेला आहे. आणि इथं जरी काही कल्याणकारक दिसत नसलं तरी या भक्तीतून ते कल्याणकारक दिसेल. आणि आता काळ असा आहे, या ज्ञान आणि वैराग्याचं कुणी दर्शन घेत नाही, त्यामुळं तुझंही दर्शन कोणी घेत नाही. जर मातेचं कुणी, या भक्तीचं कुणी दर्शन घेत नाही तर त्या ज्ञान वैराग्याकडे कोण बरं वळणार असं नारद म्हणतात. नारद मुनी तिला समजून सांगतात त्या तरुणीला, यमुना तटी जी तरुणी आहे वृंदावनामध्ये, त्या तरुणीला नारद मुनी समजावून सांगतात, अगं तरुणी, अगं ह्या बालिके, तू जरी तरुणी असलीस, जरी पद्मलोचनी असलीस तरी तुला मला प्रेमाने सांगावं वाटतं, तू दुःख करत बसू नको. कारण जिथं मातेला ही मुलं विसरलेली आहेत, हे जग विसरलेलं आहे, माऊलीला विसरलेलं आहे. या 2 महिन्यात लोक आमचे स्वामी भक्त जे सकाळ संध्याकाळ दुपार त्रिकाळ मठात येतात, गुरुवारी दिवसभर इथं थांबतात, पण ते सुद्धा आमच्या स्वामी माऊलीला विसरले आणि करोनाला त्यांनी करकचून धरलं. सकाळी उठलं की करोना, झोपले की करोना, नाकाला करोना, हाताला ते काय सॅनिटायझर, नाकाला रुमाल, कोणाकडे बघू नका, नुसते डोळे दिसतात. भीती वाटते हो रात्री कोणी आलं तर, म्हणून कोणी येत नाही माझ्याकडे, पण एकदम घ्यायसारखं होतं. आणि स्वामीचं मागणं घेऊ नको, तेच मागणं ओढतात, घेऊ नको, आणि समोरचं भीतीचं वातावरण. अशी आमची गरिबाची अवस्था झाली, काय सांगायचं. पण म्हणून व्यास या ठिकाणी सांगता झालेले, माझ्या मनात काही नाही, व्यासांचं सांगतोय की म्हणून अगं माझी आई माते किंवा दर्शनाला कोणी येत नाही आजकाल, कारण तिथं आईकडे कोणी जात नाही, भक्तीकडे कोणी जात नाही. तू किती चांगली असली, दिसायला चांगली आहे, पद्मलोचनी आहे, किंवा दर्शनाला तरी कोणी येत नाही, तर तुझी भक्ती माते, तुझी जी 2 मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य, त्यांच्याकडे कोण ढुकून सुद्धा पाहणार नाही. तर तू त्यासाठी काही दुःख कटी होऊ नकोस. वृंदावनस्य संयोगा पुन्हा त्वं तरुणी नवा, धन्य वृंदावनम तेन भक्ती नृत्यती यत्रच. आणि वृंदावनातील या सगळ्या कथांमुळे, वृंदावनातील संयोगामुळे, वृंदावनस्य संयोगा, वृंदावनाचा हा जो संयोग आहे त्याच्या वास्तव्याने तू तरुणी झालेली आहेस. आणि इथं आदी भक्त हे प्रेमाने नृत्य करत आहेत. तर भक्ती नृत्याची यत्रच, या वृंदावनामध्ये सगळे भक्तीने आनंदाने नृत्य करत आहेत. आणि म्हणून हे वृंदावन धाम धन्य धन्य आहे. आणि असे या धन्य वृंदावन ठिकाणी तू आहेस, त्यामुळे काळजी करायची नाही. श्री स्वामी. पुढच्या गुरुवारी ठीक 7 वाजता. आज वेळ झालेला आहे, पण माझा नाईलाज आहे, आपल्याला हे अर्थकथन पूर्ण करायचं होतं. तर आजचा भाग या ठिकाणी मी थांबवलेला आहे. पुढच्या गुरुवारी पुन्हा आपण भेटणार आहोत 7 वाजता. स्वामी. आता आरतीला सुरुवात होईल. आरती सगळ्यांनी म्हणायची, सगळ्यांनी म्हणजे आपापल्या घरी बसून सगळ्यांनी म्हणायची. गणपतीजी आपण फक्त गणपतीला नमन करणार आहोत, मग पंचारती आपण म्हणणार आहोत. ओम गम गणपतीये नमः, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम गम गणपतीये नमः. पंचप्राणहे आसुरधारे करण्यात आरती, सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती. स्वामी स्वीकारा आरती. संगे ब्रह्मदेवै खेळे तव भावी. पुनवासते प्रसन्नतेने मुखचंद्राच्या वरी. लाजती झाला तव नयनांच्या ज्योती. सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती. स्वामी स्वीकारा आरती.
रचावे तुझेच जग जेठी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती सगुण रूपाने